सोनिया गांधी यांनी आशा भोसलेंच्या कुटुंबियांना सांत्वनपर पत्र लिहिले। सोनिया गांधींनी भोसले कुटुंबियांना लिहिलेल्या पत्रात चूक असल्याचं समोर आलंय। पत्रात आशा भोसलेंच्या मुलांचा उल्लेख आहे, मात्र हेमंत भोसले यांचं 2015 सालीच निधन झालंय। सोनिया गांधींच्या पत्रात निधन झालेल्या मुलांचं नाव आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा आणि काँग्रेसमध्ये ट्विटर वॉर रंगले। काँग्रेस नेत्यांनी आशा भोसले यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली नाही असं मिलिंद देवरा यांनी म्हटलंय। तर सुशील कुमार शिंदे, प्रणिती शिंदे, नसीम खान यांनी आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली असं काँग्रेसकडून सांगण्यात आलंय। नेमकं काय ट्विट आहे पाहूया। आशा भोसलेंना सर्व स्तरातील लोक निरोप देण्यासाठी एकत्र आले। प्रेम, गाणी आणि कृतज्ञतेचा ओघ वाहत होता। प्रत्येक राजकीय पक्षाने ज्येष्ठ प्रतिनिधित्व सुनिश्चित केलं होतं। एक अपवाद मात्र उठून दिसत होता, जो देशाच्या सांस्कृतिक स्पंदनापासून त्यांच्या दुरावा दर्शवत होता। लाचारी, मूर्खपणा आणि अज्ञान याला काही सीमा असते असं म्हणतात, पण मिलिंद देवरांनी ही सीमा कधीच ओलांडली असं प्रत्युत्तर देताना काँग्रेसने ट्विट केलंय। सुशील कुमार शिंदे, नसीम खान, प्रणिती शिंदे आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी आशाताई भोसले यांना श्रद्धांजली वाहिली। मिलिंद देवरांनी आधी आरशात स्वतःचा चेहरा पाहावा, मग काँग्रेसवर बोलावं, असं ट्विट काँग्रेसकडून करण्यात आलंय।